मित्रांनो, मी सचिन. तुमचं स्वागत आहे KKR सचिन ट्रॅव्हलिंग शो या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी आज सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव या ठिकाणी काळूबाई मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी निघालेलं आहे. तर माध्यमातून तुम्ही दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, हे मंदिर साधारण पुणे जिल्ह्यातून 90 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही शेवटी फायनली भोर भोर रोडला चाललो आहे. हा आहे भोर रोड. कापूरहोळपासून मित्रांनो राईट साईडला हा रोड येतो. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मांढरदेव येथील काळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी आहे. हिरव्यागार गर्द करवंदीच्या वनराईत बसलेलं हे काळूबाईचं स्थान आहे. शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे सातारा जिल्ह्यातील तसेच वाई, भोर, खंडाळा या 3 तालुक्याच्या सरहद्दीच्या शिखरावर वसलेले हे मांढरदेवी गाव आहे. मित्रांनो, मांदार पर्वत वाईच्या उत्तरेकडील आहे. या पर्वताला मांढरगड असे म्हणतात. येथे साताऱ्याहून वाई मार्गे तर पुण्याहून भोर मार्गे जाता येते मित्रांनो. तसेच शिरवळवरून लोहम झगळवाडीतूनही पाऊलवाट आहे. तेथील देखील
तेथून देखील जाऊ शकतो मित्रांनो. येथे म्हसोबाचे कडक देवस्थान आहे. डाव्या बाजूस थंड पाण्याचा झरा आहे. याच्या बाजूस मांडव्य ऋषींची पत्नी मंडाबाईंचे दगडी मंदिर देखील आहे मित्रांनो. तिथे तिथे तिला मंडी आई असे म्हणतात. मित्रांनो, तुम्ही आता बघितलंच असेल व्हिडिओमध्ये, आम्ही आता भोर तालुक्याच्या कमानीतून आतमध्ये आलेलो आहे. हा आहे मित्रांनो भोर तालुक्याचा बायपास. मित्रांनो, इथूनच पुढे गेल्यानंतर आता छत्रपती शिवाजी चौक आहे भोरमधला. आणि मित्रांनो, डाव्या साईडला आपण टर्न घेतल्यानंतर काळूबाई मंदिराकडे जाणारा हा रोड आहे. इथून साधारण या चौकातून साधारण 25 किलोमीटरवर अंतरावरती मंदिर आहे मित्रांनो. हे देवीचे मंदिर कोणी आणि कधी बांधले याची फारशी नोंद नाही, आढळून येत नाही. मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून 4650 फूट टेकडीवर आहे. हे मंदिर आहे ते साताऱ्याहून 20 किलोमीटर अंतरावरती मांढरदेवी काळूबाईचे मंदिर आहे. मंदिर लहान असून त्यात सभामंडप व मोठा गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केले आहे. कळस रेखीव असून त्यावर गाय, सिंह यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहेत. मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीरबाबा अशी 2 देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत. तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचं ठाण आहे. काळूबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईने नटलेला आहे. मांढरच्या काळूबाईची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुजी आहे. देवी आईच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे. डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे. देवी उभे असून तिचे एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेले आहे. मूर्तीला शेंदूर लावलेला आहे. देवीला तिच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या दिवशी म्हणजेच पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवी आईच्या चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुकुट बसवतात. देवीचे वाहन सिंह आहे. देवी आईने पौष महिन्यातील पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला. मित्रांनो, आपण आता काळूबाईचा घाट चढायला सुरुवात केलेली आहे. तसेच मित्रांनो, त्या पौष महिन्याच्या या संदर्भात आख्यायिका आहे की सतयुगात मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता. यज्ञ कार्यात सिद्धी मिळावी यासाठी मांडव्य ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली. महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीची उपासना करण्यास सांगितले. देवी पार्वतीने त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन दैत्याचा संहार करण्यासाठी अवतार घेईन असे सांगितले आणि दैत्यावधासाठी देवी कैलासातून मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाने वरदान मिळाले होते की त्याचे वध दिवसात करणे शक्य नव्हते. त्यामुळे देवी आईने लाख्यासुराचे वध रात्रीच्या वेळी करण्याचे ठरवले आणि पौष महिन्याच्या पौर्णिमेला रात्री युद्ध करून लाख्यासुराचा मध्यरात्री वध केला आणि पुन्हा दैत्य प्रकट होऊ नये यासाठी त्याचे रक्तप्राशन केले.
अशा प्रकारे देवी आईने काळूबाईचे रूप घेऊन दैत्य लाकेश्वराचा वध केला आणि नंतर कैलासवर मांढरगड डोंगरावर चढून गेली. नंतर भाविकांसाठी तिथेच स्थानापन्न झाली. मित्रांनो, पावसाळ्या दिवसामध्ये जर आपण मांढरदेवी काळूबाईला येत असाल तर निसर्गाने खूप सजवलेला किंवा नटलेला हा परिसर आहे. पावसाळ्यामध्ये हा परिसर खूप अतिशय सुंदर असा आणि चांगला मनाला भावणारा हा परिसर आहे. मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथं खूप धबधबे वगैरे आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, हे मंदिर दिसत आहे लांबून. आता आम्ही चाललेलो आहे तिकडे, तरी मंदिर दाखवण्याचा मी प्रयत्न केला लांबून मित्रांनो. मित्रांनो, इथं 80 रुपये पर व्हेकलला, म्हणजे प्रत्येक गाडीला 80 रुपये असं पार्किंग आहे. हे पार्किंग मित्रांनो प्रायव्हेट आहे. तुम्ही बघू शकताय की आता आम्ही हे शेतातून पार्किंगला चाललेलो आहे. मित्रांनो, मी आता गाडी पार्किंगला लावून दर्शनासाठी निघालेलो आहे. हे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे मित्रांनो. तसेच असे वेगवेगळे साईडला स्टॉल लावलेले आहेत.
तर मित्रांनो, अशा प्रकारे फायनली दर्शन झालं आणि आम्ही आता परत माघारी निघालेलो आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो.